तर नमस्कार मंडळी, सकाळी स्वागत आहे तुमचं मराठी मुलग्याच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आजचा ब्लॉग आपला असणार आहे म्हणजे आज जे काय तुम्हाला सांगतो, आज आपल्या डाळिंबासाठी व्यापारी येणार आहेत आणि आपल्यासोबत अजून 2-3 जणांची पण बाग आहे, त्यासोबत यांची पण बाग आहे. तर तोच माल आपल्याला जो काय तो आपल्याला व्यापाऱ्यांना दाखवायचा आणि दाखवल्यानंतर त्याचा काय फिक्स रेट काय होते तो रेट बघायचा आणि रेट बघितल्यानंतर जे काय आपली बागवर आहे ती देऊन काय महाराज इकडच्या राहिलेल्या स्कोर कवच प्रोक्लेम अजून एवढी आणि किटाचे नियम 45 ती एकच आहे. त्यानंतर ही घे स्कोर कवच प्रोक्लेम. तर भावानो, व्यापारी ते काय बघता तुम्ही, व्यापारीचे गेले तर आणि आता जी आपण बाग दाखवायला चालू ती चालू आहे निलेशनची बाग दाखवायला. तर त्यांचे दाखवून त्यांचा रेट काय होता खाली हे काय याचीच आहे पण त्याचं काय होतंय बघा की आधी काय नाही त्यांचं काय तसं. फायनली ही बघा, ही आपली बाग आहे आणि या बागेमध्ये आता आपल्या बागाचे जे काय फळ आहेत त्याची देखरेख चालू आहे आता. तर आपल्या बागाचा रेट, निलेशच्या बागाचा रेट आणि जे काय सचिन त्यांची बागा त्यांच्या बागा रेट आपण थोड्या वेळात कळूया. चपऱ्याचं अवघड झालं. चाचा काय चाचा ये क्या हो गया आपके पैर को? हाँ प्लास्टर करेल प्लास्टर किया है क्या? काय झाले तुझ्या पायासाठी? चप्पल आणायला पाहिजे चाचा, दोन निघली असती आपली चप्पल. भावाने विषय असा झाला की आता आम्ही जस्ट इकडे खाली बाग बघायसाठी आलो होतो सचिन भाऊ यांची. आणि बाग बघत येत असताना रोड जे बघताय तुम्ही, ह्या पद्धतीचा रोड आहे आणि तिथे चिखल आहे. त्या चिखलामध्ये आपली जी काही गाडी आहे ती घसरली, तिघाचं तिघं पडलो. पण ऐन टायमाला कॅमेरा बंद होता आपला, त्यामुळे आपण शूट करता आलं नाही आपल्याला ते. तर मी तुम्हाला धावतो, आपली चप्पल पण तिथेच आहे, सगळं काय म्हणजे जे काय तिथेच आहे. 2 मिनटं बघून घ्या. ही माझ्या चप्पल आहेत आणि आपल्या निलेश भाऊची चप्पल आहे. एक चप्पल ही आणि दुसरी चप्पल तुम्हाला दिसत नसेल, पण हो का मी हात लावून होतो, ही चप्पल आहे दुसरी. आणि आपण ह्या पडलो होतो, त्याच्या पडलो होतो का नाही? हा, ह्याच्यात पडलो होतो. आहे का नाही? डेंजर झाले कंडिशन. माने उदरे पडचेल, चप्पल घ्यात ना. चल की बस. फायनली आपल्या जे काय डाळिंबाचा माल आहे तो आपण सोल्ड आउट केला आहे आणि त्याचा जो काय रेट आहे पर kg 55 रुपीज आहे. आणि सॉरी, अशा पद्धतीने आता आपल्याला हा जो सगळं काय दिसतंय ना तुम्हाला, हे सगळी झाडं आता रिकामी करायची. हे अशी झाडं आहेत, तर ह्या पद्धतीने अशी रिकामी करून घ्यायची आपल्याला. आणि खरंच आता हा जो क्षण आहे ना, तो एका शेतकऱ्याच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. पण तसा मालाच्या मानाने आपल्याला रेट भेटला नाही, कारण डाळिंबाचं तुम्हाला माहितीच आहे, मार्केट एवढं डाऊन झालं की म्हणजे सगळीकडच्या ज्या काय बागा आहेत ना डाळिंबाच्या, त्या एकत्र आल्यामुळे जे सगळं मार्केट आहे ना पूर्ण डाऊन झाले, रेट वगैरे सगळं डाळिंबाचं. आलेली आपल्या डाळिंब तोडू लागण्यासाठी, तोड लागायला आली काय कामाला आली आहे? तोडू लागायला तुझ्या बाची तोडायला. बाची नाही ती माझी इथे. तुझ्या बाची. तर अशा पद्धतीने कॅरेटमध्ये आपल्याला सर्व प्रकारची डाळिंब जे काय ते सगळे तोडून घ्यायचे आहेत. आणि थोड्याच वेळात जे काय व्यापारी वगैरे आहेत ते लागलेत आणि नंतर माल शॉर्टिंग करायचं आपल्याला. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दावलं होतं, जर तो ब्लॉग बघितला नसेल तर मी तुम्हाला लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करा. एकदम मस्त असा ब्लॉग आहे. तर आता घेऊया पटपट तोडून ह्या पद्धतीने अशी. गाइस, खेती करना मतलब सबका पानी चाहिए, ठीक है? ये देखिए मेरे ऊपर है अनार और मैं जा रहा हूँ मेरे घर. इथं वाचायच्यात असे ढीग लावायचे, ढीग. आणि इथून पुढे नंतर शॉर्टिंग होणार आहे. तर बघून घ्या, पटपट एवढे काढून घेऊ सगळे. तोपर्यंत गाडी आल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी शॉर्टिंग वगैरे कसं असतं का तर या आजच्या पण ब्लॉगमध्ये.
तर भावानो फायनली आपला जो काय डाळिंबाचा माल होता तो आपण दिलेला आहे संपूर्ण असा. आणि जो काय आता डॅमेज माल आहे तुम्हाला दावतो मी या पद्धतीने बघा. हा कुजवा आहे आणि हा असा माल या पद्धतीने एक डाळिंब जवळ 400-450 ग्रामचे डाळिंब आहे बरं का. आणि असं हे खराब झाल्यामुळे आता इस साईडला काढले, पण आपण याचा फायदा करणार आहे कारण हे डाळिंब फक्त इथं कुजवा आलंय पण आतून हे डाळिंब पूर्णपणे चांगला आहे. त्यामुळे हे डाळिंब आपण फोडणार आहे आणि डायरेक्ट आपल्या जर काय गायना ठेवणार आहे. तर या पद्धतीने असे याने कामं करायला लागलेत बघा आता. आणि इथे बघू शकता यांनी मात्र मस्तपैकी आता आपलं यांचा जो काही डिनर आहे मस्त की आपल्याकडे जसं गुलाबजामुन असते तशी यांचा आता खुशी चालू आहे यांची. तर वेळ आली ती सांगायची गोष्ट म्हणजे आपला जो काय बाग होती म्हणजे डाळिंब होती तर आताच आपलं झालं 410 किलो. आणि आता 410 × 55 केल्यानंतर किती होतं 23,100 रुपये होते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मला सांगतो मी आपला जो काय माल आहे डाळिंबीचा तर आपला झाला आहे आतापर्यंत 23,100 रुपये. आणि मागच्या वेळेस 11 कॅरेट दिली त्याचे झालेत 11,000 रुपये. तर अशा मिळून 23 आणि 11 किती होते तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. तो गाइज अपना ये आज का व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि एक चांगला असं गोड मनाने सबस्क्राईब करून जावा. आपण आता भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये जो की खूप इंटरेस्टिंग असेल. आणि नवीन जर बघायचं असेल मराठीमध्ये तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.